की सोडल्यानंतर ह्यांची अवस्था कशी असते ती बघा. आज कुणालचे बाबा जाणार होते मुंबईला. कचरा जरा मी हे करते, भाजला ना कपडा तर घे. मिरचीची देठं ना मी अशी काढून ठेवते. आणि बीट, आता बीटचा आहे ना हा वरचा भाग बघा मी कट कुठे गेला वाग्या. हा बघा पुरा लाल होऊन आलाय, पूर्ण लाल झालाय, पूर्ण लाल झालाय. त्यांची पकडापकडी चाललेली आहे. वाघ्या, शेरू आणि तो टॉमी. टॉमी कुठे रे? इकडे इकडे ये, इथे ये लवकर. काय ह्यांना करायचं, 2 दिवस झाले ना ह्यांचं हेच चाललेलं आहे. आता ह्या लाल माती टाकलेली आहे, त्यात लोळून येतात खेळून खेळून. हे बघा पुरा बघा लाल झाल्या. त्याला तर आज आंघोळ घालावी लागणार. बघा माझं काम वाढवलं ह्याला कोणी आज. काय रे पांढऱ्या. आणि पूर्ण बघा भिजलाय पण. दवाचं पाणी असतं ना त्याने भिजला असेल आणि त्याच्यावरती माती लागली. आता काय करायचं. कोणाला शोधतोय? वाघ्याला शोधतोय. वाघ्याला तो तिकडे आहे, त्या समोर आहे रानात. जा मी तर थोडा वेळ खेळू दे त्यांना. कुणाला त्या म्हणाले खेळू दे थोडा वेळ, नंतरला मग त्यांना आंघोळ घालूया. पाणी ठेवलं आहे गरम करत. कामात त्यांना कामं वाढवतात. आधीच कामं आपल्याला कमी आहेत. ए बोक्या, आता पहिला खायची सोय करते, कारण आता असे उधळलेत ना त्यांना आता भूक लागेल. काय नुसतं म्हणजे जवळजवळ 1 तास झाला नुसतं धावतातच आहेत. शेरुआ बस तिथे. हे बघा पाणी तापत ठेवले इथे. राख आणि शेण बसून बसून आहे ना बारीक करून घेतलं. भिजलेला आहे पुरा. भिजलाय का पुरा? लाल झालाय त्या मातीत. काय आणलंस खायला आता? त्याला दे आता पहिला. बघ खाली बस. गुड बॉय बनायचं तरच भेटणार, नाही तर मिळणार नाही काय खायला. खाली बस, खाली बसा. नाचत खाली बस, खाली बस. तो बाला फॉरेनर आमचा गेला गेला गेले. हे बघा हा बघा दुसरा बघा. काय ह्यांचं खरोखर ना सगळं. तो बघा टॉमी, तो बारका बघा आपला. वाघ्या बघा, वाघ्याकडे बघा. बघा त्या टॉमीला नका हे करू. वाघ्याकडे बघा, वाघ्याकडे. आता तुम्हाला मी मुद्दाम दाखवते की सोडल्यानंतर ह्यांची अवस्था कशी असते ती बघा. लाल झाले. त्या शेरूपेक्षा ना तो आला की नुसते ना ते बघा गेले परत. अरे बस झालं शेरवा. इथे साखळ्या आणि त्यांना बांधून घेते. बस झालं. चल पुरे लाल झाले बघ तिघं पण. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आजच्या दिवसाची जी सुरुवात म्हणजे आपल्या व्लॉगची सुरुवात मी वाघ्या शेरूपासून केलेली आहे. इतकी धमाल मस्ती केलेली आहे त्यांनी आज. बाप रे, म्हणजे इतक्या गोष्टी तुमच्याशी शेअर करण्यासारख्या होत्या. पूर्ण व्लॉगच त्यांच्यावरती बनला असता. इतकं दोघांनी हैराण केलेलं आहे आज आणि इतकी मस्ती दोघांनी केलेली आहे. दोघं पण पूर्ण चिखलाने माखलेले होते. म्हणजे आता तुम्हाला ज्या क्लिप दाखवलं ना त्याच्यानंतर पण त्यांची धमाल मस्ती चालू होती. खूप दंगा केलेला आहे आणि पूर्ण लाल झालेले दोघंजणं. आपला शेरू तर काय पांढरा आहे, तो बघा भुकतोय बघा. जर आपण आवाज आला ना की असं भुंकडं चालू होतं. पांढरा आहे ना तो शेरू आपला, पूर्ण लाल. त्याचा चेहरा बिरा सगळा लाल झाला होता. म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं ना त्याच्यापेक्षा पण त्याची अवस्था ही खराब झालेली. त्याच्यामुळे त्यांना आता आंघोळ्या चालू आहेत. कोणतरी आलं वाटतं बाईक घेऊन. ते कामगार आहेत ना, ते आले असतील काम. हां तीच माणसं आहेत. तर पूर्ण घाण झाले, त्याच्यामुळे त्यांच्या आंघोळ्या चालू आहेत. कुणालच्या वेळा त्यांना आंघोळ घालत आहेत. एकाचे झाले, एकाची बाकी आहे. म्हणजे आजचा आमचा पुरा दिवस आहे ना, म्हणजे सकाळ जी सुरुवात झाली ना त्यांच्या मागेच गेलेलं आहे. आज जायचं होतं आम्हाला बाजारामध्ये. आज मंगळवारचा आठवडे बाजार आहे. जायचंच आहे. घरातल्या एक 2-4 वस्तू आपल्याला आणायच्या संपलेल्या आहेत त्या. आता बघते कसं जमतं आहे काय माहीत नाही. म्हणजे आत्ता जाणं होतं आहे का संध्याकाळी जाणं होतं ते काय मला माहीत नाही. पण बाजारात जायचं एवढं नक्की आहे. बागेतलं आज काम होईल असं वाटत नाही आहे मला. आत्ता ना मी काय केलं, घरातलं सगळं आवरून घेतलं. म्हणजे झाडलोट तर काय नेहमीच असतं, पण आज हॉल आहे ना चांगल्या प्रकारे असं क्लीन करून घेतलेलं आहे. देवघर आहे ना ते पुन्हा मला झाकून ठेवावं लागलं. म्हणजे आज आपल्याला देवपूजा करायची होती आज. आता ही गोष्ट मी तुमच्याशी शेअर करायचं कारण ते पण तुम्हाला सांगते, नाहीतर पुन्हा कोणाकोणाच्या कमेंट्स येतील की म्हणजे कशाला सांगते असं. देवपूजा जी असते ना मी तुमच्याशी बघा शेअर करते नेहमी. बागेतली फुलं वगैरे तर सध्या आम्हाला सुतक चालू आहे, त्याच्यामुळे देवपूजा काही तुम्हाला दाखवली जात नाही आहे.
आणि आजपासून सुरुवात करायची होती देवपूजेला. पुन्हा आम्हाला सुतक लागलं आहे. मुंबईला आमचे एक नातेवाईक आहेत ना, ते ऑफ झालेले आहेत. त्याच्यामुळे पुन्हा आता 12 दिवस काहीच करायचं नाही. त्याच्यामुळे देवघर चांगलं असं हे करून व्यवस्थित सगळं असं झाकून वगैरे ठेवलं मी. कारण आहे ना, हे असे सुतक सुवेर वगैरे येतं ना, आणि मग देवघराची जी अवस्था आहे ना, म्हणजे मला ते बघवत नाही सगळं ते म्हणजे सुनं सुनं असं वाटतं ना. पण रीतिरिवाज काही असतात ते आपल्याला सांभाळावेच लागतात आणि करावे लागतात. त्याच्यामुळे मग आता व्यवस्थित सगळं हे करून ते सगळं व्यवस्थित झाकून बिकून ठेवलं आहे. आता किती दिवस झाले, 10 दिवस झाले देवपूजा नाही, त्याच्यामुळे सगळे धूळ वगैरे बघा बसतेच ना. आता चालली मी किचनमध्ये. आता पहिला ह्यांचा नाश्ता बनवून घेते. नाश्ता काय बनवायचा अजून मला काही कळत नाही, अजून काही विचारच नाही केलेला आहे. म्हटलं आधी तुमच्याशी बोलते आणि मग म्हटलं आपल्या बाकीच्या कामाला की नाही सुरुवात करते. चल हां, तर आपल्या आड्याची काठी ना लावतात कुणालच्या बाबा, कारण आपला आडा गेलाय खाली. माती बघा हे झाली ना, त्याच्यामुळे आता शॉर्ट झाला आहे तो. तर वरच्या साईडला काठी लावायला लागेल ना, तर ते गुरं आहेत ना उडी मारून आतमध्ये पण येतील, तर ते करतात वरच्या साईडला. आत्ताच बघा आम्ही आलो घरात. मार्केटमध्ये गेलेलो. हां, सकाळी तुम्हाला म्हणाल ना बाजारात जायचं आहे. सकाळी काही जमलंच नाही, घरातलं काम खूप होतं त्याच्यामुळे राहिलं. आत्ता आलो घरात, सगळं सामान घरात ठेवलं आहे. आणि ह्या दोघांचा कालवा चालू आहे ना, त्यांना पहिला घेतो, जरा इथे एक राऊंड मारतो आणि त्याच्यानंतर झाडांना पाणी घालायचं बाकी आहे, ते पटकन करून घेतो. दुपारी गेलो आम्ही 3:30च्या दरम्यान गेलो. हां आली, काय झालं ते बघा. आता आंघोळ घातलं तर जरा गोरे गोरे झालेत ना, ते बघा. हां चला चला. कुठल्या माही घे झाली, माझ्या झालं इकडनं घेतलं बघा. झाडांना पाणी घालावं लागतं. हे बघा, हे आपलं वांग्याचं रोप कटिंग केलेलं ना, एकदम साफ सुकलं का झालं. त्याला आता पालवी बघा फुटायला सुरुवात झाली. पाणी घालावं लागतं पण रोजच्या रोज. हे आता हे जगेल की नाही माहीत नाही, मला वाटतं नाही जगणार वाटतं ना. हे बघ, हे फुटता आलाय पण आता काय माहिती, भरपूर दिवस झाले ना. पाणी घालत राहायचं. हे छान झालंय, हे जगेल असं वाटतं. किती बाकी आहे अजून? सकाळी अर्धी टाकली होती आणि अर्धी आता टाकायला घेतलेत. वेळ जातो भरपूर, एवढं पुढं मागं सगळीकडे पाणी टाकायला. त्याच्यामुळे थोडं थोडंच करतो आम्ही. आज मार्केटमध्ये जायचं होतं, त्याच्यामुळे मग सकाळी घालून घेतलं ना अर्धं. बटाट्यानं झालं आहे, अजून बाकी आहेत काय? हां चला, पालेभाजीच्या वाफा बाकी आहे. हे असं भाज्या लावलं ना, रोजच्या रोज पाणी घालावं लागतं. चंटे पंटे कुठं गेले? ते बघा आमचे चंटे पंटे. त्यांना आता एक राऊंड मारून आणला या कुणालच्या बाबाने. आम्ही बाजारातून आल्यानंतर बघा कसे बसलेत ते. हे दिसतात तेवढे शरीफ नाही आहेत, जाम लबाड आहेत ते दोघं जण. त्यांना आता घरात घ्यायचं, जरा हे काम होऊ दे, पाणी घालायचं, मग त्यांना घरात घेऊया. तर असं बघा संध्याकाळचं असं वातावरण असतं. रोज तुम्हाला मी सकाळचं पण दाखवते ना, आज संध्याकाळचं पण बघा छान असतं वातावरण. जरा बसते आता मी. एवढंच आहे ना आता. ऐकलंच काय उद्याचं काम? हा एक झाड कटिंग करायचं. हा मोगऱ्याचं झाड आहे बघा, त्याला कटिंग बिटिंग करायचं बाकी आहे. तेच मी कुणाल जेव्हा म्हटलं आता बस झालं, म्हटलं 2-3 दिवस जरा कामातच गेले. आता झाडांकडे बघायला पाहिजे. परत ती तिकडची 2 झाडं आहेत ना, ती पण कटिंग करायची राहिलेत. आपली गवती चहा होती ना तिकडची, आज माझं लक्ष गेलं होतं, आजच मला करायचं होतं, पण आज नाही टाईम मिळाला. आज खूप काम होतं. गोंडे म्हणा किती छान दिसतात तिथे इकडनंच लांबनं, खूप मस्त वाटतं. हां सेम वाटत नाही पण तुम्हाला दाखवते मी. म्हणजे एक कलर आहे ना, तो एकदम डार्क आहे. तुम्ही बघा फरक कसला. हा बघा हा बघा हा बघा. आता हा दुसरा झाड आहे ना, त्याला पण बघा फुलं आले त्या. हा गोंडा बघा, हा डार्क कलर आहे. आणि तुम्हाला हा दाखवते, हा बघा, हा त्याच्यापेक्षा लाईट कलर आहे. दोन्ही बघा फरक. हा बघा हा बघा हा बघा, आहे ना फरक. हां फरक तर आहे, हा डार्क आहे पण हा पण छान वाटतो ना लाईट कलर. लांबून ते इतकं छान असं उठून दिसतं ना. तुम्हाला कसं वाटतं डोळ्यांना सांगा मला सगळ्यांनी. छान दिसतं. आणि ते मुळा बघ सगळा बाहेरच आला. हे मुळा मी ना हा बियाण्यासाठी ठेवला आहे आणि त्याला माती पण मी किती वेळा घातली, हे बघा, तरी ते मुळा बघा बाहेरच आलेला आहे. तो 2-3 वेळा मातीचा भराव दिलेला
हा वरच्या साईडला ना हा सगळा वाढलेला भाग आहे. हा बघा इथे पण. तर मला मुळ्याच्या ना शेंगा हव्या आहेत म्हणून मी ते ठेवलेलं आहे. पानं पण त्याला नवीन नवीन फुटलेत हा, ऐकलं का? चांगलं झालं. आता पालक राहिला आहे काढायचा. 2 दिवस झाले पालक काढायचा पण ते राहूनच जाते. उद्याला बघायला पाहिजे. आवाज घ्या आवाज. आज आमच्याकडे लाईट नाही आहे. इथे ना लाईटीचं काम चालू होतं. झाडं वगैरे ते मोठे मोठे झालेले आहेत ना, ते कटिंग करायचं काम चाललेलं. त्याच्यामुळे ती लाईन आहे ना लाईटीची बंद केली होती. म्हणून तर आम्ही आता बाहेरच आहोत. म्हणजे घरात जाऊन काही अर्थ नाही आहे कारण अंधार आहे. मला वाटतं आता थोड्या वेळाने चालू होईल लाईट, कारण ते JCB ना आता गेलेलं आहे. म्हणजे काम मला असं वाटतं की पूर्ण झालेलं आहे. भाजीपाला थोडासा आणला आहे तर तुम्हाला मी दाखवते. आज कुणालचे बाबा जाणार होते मुंबईला. म्हणजे आता संध्याकाळच्या गाडीत बसणार होते, सगळं नक्की झालं होतं. पण ते आयत्या वेळेस कॅन्सल झालेलं आहे. कारण आमच्याकडे अजून एक वाईट बातमी झाली, तुम्हाला सकाळी म्हणाली ना. त्याच्यामुळे मग ते ज्या कार्यासाठी जाणार होतं ना ते कॅन्सल झालं. म्हणजे पुढे ढकललं गेलं आहे. जाणार आहेत ते मुंबईला, पण अजून एक 8-10 दिवसानंतर जातील, 14 तारखेच्या नंतर. आजची गाडी त्यांची एकदम फिक्स झालेली. सगळी मी तयारी पण केली होती कालपासनं. स्वेटर बिटर सगळं धुवून बिवून सगळं व्यवस्थित सगळं केलं होतं, पण सगळं कॅन्सल झालं. पान तेव्हा लागले दोघं भुंकायला. चालू आहे ना लाईट. चला आता लाईट आली ना का जाऊया घरामध्ये. मग काय काय आणले दाखवते तुम्हाला. आज आपल्याकडे सँडविच बनवायचा आहे. खूप महिन्यानंतर सँडविच बनणार आहे. अशी खायची इच्छा पण झाली होती. चटणी वगैरे आहे आपल्याकडे रेडी केलेली, त्याच्यामुळे काय असं काय बनवायचं नाही आहे. पण ब्रेड वगैरे ना आणला आहे मार्केटमधून येताना. बीट पण घेतलं ना. बीट घेतलं आहे का? हां चला तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने. कधी कधी असं वेगळं खाण्याची पण इच्छा होते. ए कुणाल, वेली लाव पेटायला. कुणाल बादला पाय घे ते फ्रीजचं बटन चालू कर. ती बघा लाईट आली. ते बघा खिडकीतनं दिसतंय लाईट आत्ताच आली. आणि आत्ता ना आम्ही इथे धुरी करायला सुरुवात केलेली आहे. ही बघा घमिल्यामध्ये मच्छर असते ना यावेळेस, त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेस थोडीशी धुरी करतो आणि घरामध्ये पण थोडीशी फिरवतो. मग मच्छर कशी निघून जाते दूर. आणि हे थोडंसं गारठा पण आहे ना, त्याच्यामुळे असं शेकटूसारखं केलं की बरं पण वाटतं. जरा निखारे करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये काय टाकायच्या, काजूच्या बिया टाकायच्या. बिया घेऊन ये ना आत्ताच. इथे पण 2-4 टाकूया. तो काय कुणाला आला? कुणाला त्यांना हे कर, त्यांना घरात घेऊन गेला तो. हे बघ इथे पण पेटवला. कचरा होता ना सुका. चहाची पात त्या दिवशीची सुकली ती. आता ती थंड झाली का उद्या राग झाली का ते उचलायच्या आणि झाडात टाकायचे की झालं काम आपलं. तो सगळं एकत्र करायला पाहिजे तिकडचा. धूर होत राहील मग मच्छर पळून जाईल. इथे काय मच्छर, इथे काय आता मच्छर चावत नाही. मच्छर कुठे कुठे जायचं तिकडे पाण्याच्या जागेवरती. कुठे त्या साईडला वगैरे आहे जरा मच्छर. इथे ना मच्छर आहे बघ. इथे कुठे चावली एकतरी मच्छर. नाही मच्छर नाही इथे. मच्छर ना तिकडे त्या साईडला आहे जास्त करून, मागच्या साईडला. जा घेऊन जा. झाला का मला हाक मार, मी येते मग. हा कचरा जरा मी हे करते. भाजला ना कपडा तर घे. लोखंडाचा आहे ते. नाही पण ते लोखंडाचं आहे, ते गरम होतं ना. सगळ्यात आधी तुम्हाला दाखवते बटाटी. तर ही बघा ही बटाटी ना, आणि ही बटाट्याची साल बघा. ही ना नवीन बटाटी आहेत. म्हणजे आज मार्केटमध्ये ना आमच्या इथे याच पद्धतीची बटाटी होती. हे बघा सालवाली. आता बटाट्याशिवाय काय जमत नाही, त्याच्यामुळे घेतली. मग 1.5 किलो घेतलेली आहे ती बटाटी. 50 रुपये 1.5 किलोचे. त्याच्यानंतर पालेभाजी आज खूप स्वस्त होती. आणि म्हणजे कोथिंबीर 10 रुपयाला, मेथीची भाजीसुद्धा ही 10 रुपयाला स्वस्त मिळाली, त्याच्यामुळे घेतली. कोबी मला असं वाटतं कोबी हा 20 किंवा 30 रुपयाचा असेल. टोमॅटो महाग आहे, 40 रुपये किलो. आता लागतं तर घ्यावंच लागतं. आणि हा थोडासा खाऊ घेतला आहे. कुणालच्या बाबांचं आहे ते वेफर आणि ते टोस्ट असतात ना ते आहे. तुम्हाला मी दाखवते. हे बघा हे टोस्ट चहामध्ये खाण्यासाठी. त्यांना ते असे वरचं खात त्यांना लय आवडते. नारळ महाग असल्यामुळे फक्त 2च घेतलेले आहेत. आणि घरामध्ये आहे आपल्याकडे थोडंसं खोबरं, त्याच्यामुळे राहू देत. आणि मिरच्या घेतल्यात. तर मिरचीची देठं ना आम्ही अशी काढून ठेवते. तर मिरच्या खराब होत नाही, मग छान अशा राहतात ताज्या हिरव्यागार. त्याच्यानंतर घेवडा हा 20 रुपयाचा वाटा आहे. म्हणजे हे सगळं 20-20 रुपयाचं आहे. हे वाटे सगळे मिळतात ना आमच्या इथे. परत फणसी, भेंडी कुणाला आवडतात ना, त्याच्यामुळे घेतलेले.
आणि काकडी अर्धा किलो आहे ती. लिंबूशिवाय तर काय पानच हलत नाही, आमच्याकडे लिंबू लागतोच, म्हणजे सगळ्यांकडेच लागतो, पण जास्त करून नाश्त्यामध्ये आलं घेतलं आहे. हे पण 20-20 रुपयाचेच वाटे आहेत सगळे. सिमला मिरची आणि बीट. तर बीट आता आपल्याला सँडविच करायचं ना, त्याच्यामुळे खास आठवणीने घेतलेला आहे. मटारचे दाणे आपल्या मार्केटमध्ये अजिबात मिळत नाही. म्हणजे आज पुऱ्या मार्केटमध्ये मला असं वाटतं की 2 भाजीवाले होते ना, त्यांच्याकडेच मला मटार दिसले, आणि ते पण खूप असे कमी प्रमाणामध्ये. आणि जेव्हा कमी प्रमाणात भाजी असते ना, तिथे थोडीशी महाग असते, त्याच्यामुळे आम्ही काही विचारलंच नाही आहे. म्हणजे ह्या सीझनमध्ये थंडीमध्ये बघा मटार वगैरे भरपूर असतात मार्केटमध्ये, फ्लावर मटार वगैरे. पण आमच्या तरळ्या मार्केटमध्ये ना तुम्हाला दिसणारच नाही, का ते मला माहीत नाही आहे. मुंबईमध्ये जेव्हा मी राहायची ना, त्यावेळेस मी 5-5, 10-10 किलो मटार आणूनच स्टोअर करून ठेवायची फ्रीजरमध्ये. आणि गावी पण तसा मी प्रयत्न करते, पण इथे मिळतच नाही, त्याच्यामुळे माझा मन नाईलाज होतो. मागे मी डीमार्टमध्ये गेली ना, त्यावेळेस मी मटार आणलं होतं डीमार्टमधनं, आणि मग ते 1 किलोचं पॅकेट तेच आता मी सध्या थोडे थोडे करून वापरते. आता बघा हा सीझन असतो, ह्या सीझनमध्ये आपण पावभाजी वगैरे किंवा पुलाव वगैरे असं बघा बनवतो, कारण फ्लावर मटार वगैरे सगळं स्वस्त असतो ना, त्याच्यामुळे. पण आमच्या इथे तळेरी मार्केटमध्ये ह्या गोष्टी खूप महाग मिळतात, त्याच्यामुळे पुलाव हा प्रकार अजून तरी मी बरेच दिवस झाले बनवलेला नाही आहे. फ्लावर तर आज काय कुठे दिसलाच नाही, खूप महाग होता फ्लावर, त्याच्यामुळे आणलाच नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर चला आता पटापटे ना, मी काय करते अगोदर कुकर लावून घेते, आणि त्याच्यानंतर मग ही भाजी जी आहे ना, ते सगळं साफ वगैरे करून व्यवस्थित की नाही भरून ठेवते, म्हणजे पटापट आपलं सगळं काम की नाही होऊन जाईल. सँडविच बनवायचं काम कुणालचे बाबा करणार आहेत, मला फक्त ते बॉईल करून ठेवायचं आहे. बघा आता भात पण घेतला मी लावायला. वाघ्या शेरू यांना भात हवा ना, आणि असं कुकरमध्ये त्याच्यावर प्लेट ठेवून बटाटा मी ना एक जास्त लावते, राहिलं तर म्हटलं उद्या सकाळी कशामुळे टाकता येईल नाश्त्यात वगैरे. आणि बीट, आता बीटचा आहे ना हा वरचा भाग बघा मी कट करून घेतला आहे, दोन्ही बीटचा. हा बघा. आणि मला असं वाटतं पाण्यामध्ये ठेवून बघते, जर का मुळं फुटली तर फुटली, त्याच्यामुळे हा प्रयोग करून बघायला काय हरकत नाही आपल्याला ना. झाला, कुकर रेडी झालेला आहे. आता पटकन गॅसवरती ठेवूया. आणि ही बघा चटणी तुम्हाला दाखवते. ही मगाशी ना मी काढून ठेवली फ्रीजरमधनं, अजून बर्फच आहे. म्हटलं हे सगळं होईपर्यंत ना ती विरघळेल. दोन्ही काढल्या कारण मी विसरून गेलेली आहे तिखट कोणती आहे आणि गोड कोणती ते. हे बघा बर्फ पूर्ण विरघळेल अर्धा 1 तासामध्ये, अजून वेळ आहे जेवायला. हे बघा हे वाटाणे भिजवले होते आता रात्रीसाठी, पण आता सँडविचचं प्लॅनिंग आपलं अचानक झालेलं आहे, त्याच्यामुळे आता ह्यातलं पाणी काढून ठेवते मी. आता ही भाजी की नाही आपल्याला उद्याला होईल बनवायला. छान असे मोड पण येतील ना, वाया नाही जाणार. खायला पहिला मी खाऊ नको, पहिला तू खा कुणाल. नाही बनवतोय तू, खाना पहिला. मी खाऊ काय? आज माझा मान पहिला. कुठे आहे झालाय सँडविच? तिखट बनवलंय? कुठली चटणी गोड आहे? मग तू गोड चटणी लावलीस? ठीक आहे. तिखट चटणी दे साईडला तिला. हां धर घे धर, साईडला दे थोडीशी. हा बघा सँडविचचा बेत ना आमच्याकडे चालू आहे बनवायचं काम. कुणालच्या बाबांचं फेवरेट. जरा इथे वर तर बघा, ते खाण्याच्या असलं की त्यातच गुंग असतात, मग त्यांना आजूबाजूचं कसलं भार नसतं. मग खायचं पहिला. हां प्रायोरिटी काय म्हणतात त्याला? खाणं वाघ्याशिवर आपले जेवण झालेत. झोपलेत बघा कसे. त्यांना आता ब्रेड बटर हवा आहे, पण तो आत्ता नाही देणार, थोड्या वेळाने देणार. हां दे थोडासा साईडला टाक, त्यावर नको. आजचं आमचं जेवण डाळ भात पण आहे केलेला, दुपारचा आहे तो. त्या दोघांना दे वाघ्याशिरूला. शांत बसा वाघ्याशिरू सुद्धा सँडविच खायला बघा उठलेले आहेत. म्हणजे बटर आणि पाव त्यांना आवडतं दोघांना. पूर्ण आवाज करू नको जरा 1 मिनटं. तर हा बघा हा सँडविच आहे ना, मी खायला आता घेते. तयार जेवणच, आयतं जेवण. तर चला मग ताईनं आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.